युती होणार की नाही होणार हा सर्वस्वी निर्णय दोन्ही पक्षप्रमुखांचा आहे, परंतु युती झाली पाहिजे असं सामान्य नागरिकांना फक्त एका गोष्टीसाठी वाटते की या महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरेच ब्रँड चालतो। या भाजपनं 25 वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा 25 वर्ष वापर केला, यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा यांच्या सभांचा 25 वर्ष वापर केला आणि आता या मागील 2 वर्षात राजसाहेब ठाकरे यांनी चाराने नारायण राणे, आपले मस्के, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेला राजसाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या, परंतु राजसाहेबांचा जेव्हा मुलगा अमित ठाकरे हे जेव्हा उभे होते त्यावेळेस या भाजपनी अमित राजसाहेब ठाकरेबद्दल थोडंसं सौदार्य दाखवलं नाही, त्यांच्या मुलाच्या विरोधात सुद्धा त्यांनी उमेदवार दिला। म्हणजे 25 वर्ष जे सोबत होते त्यांचं पक्ष आणि चिन्ह या भाजपनं काढलं। ज्यांनी 3 वर्ष भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना, त्या भाजपनं अमित साहेब ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र केलं। म्हणून यांनी फक्त आणि फक्त बाकीच्या राजकीय पक्षांनी ठाकरे नावाचा आणि ठाकरे ब्रँडचा आजपर्यंत वापर केला। आता हे दोन्ही जर ठाकरे एकत्र आले तर हे बाकीच्या पक्षांना आणि बाकीच्या मोठमोठ्या नेत्यांना त्याची जागा आणि त्याची लायकी दाखवून देईन आणि हिंदुत्वाचा, बाळासाहेबाचा खरा हिंदुत्व आणि बाळासाहेबाचा भगवा हे अभिमानानं या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि सर्वच महानगरपालिका जिल्हा परिषदेवर फडकेल अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आशा आहे।